बाबा माझ्यावर खूप रागवले असतील ना? नाही ग, उलट त्यांना तुझा खूप अभिमान वाटतोय. माझ्या पोटात वाढत असलेला तुमच्या वंशाचा दिवा मी विझवून टाकावा. मी अबॉर्शन करून घ्यायला तयार आहे. मला माफ कर, मी नाही वाचवू शकले आपल्या बाळाला. चंद्रपूरच्या भाजी मार्केटमध्ये उभे आहात असं वाटते का तुम्हाला मिस्टर हर्षवर्धन भोसले? सचिन सचिन अरे काय झालं रे भाऊ? सचिन 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 उठ 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 बाळा उठ. डॉक्टर काय झालं माझ्या बाळाला? सचिन 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 काय झालं? सचिन 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 प्रियंका, 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 हाय हर्ष. हाय. हे सगळं काय आहे प्रियंका? केक, कॅन्डल, या सगळ्याचा अर्थ काय असतो हर्ष? कुणाचा वाढदिवस आहे आज? म्हणजे माझा तर नाहीये. तुझा वाढदिवस नाहीये हे माहिती आहे मला. तो कधी असतो हेही माहिती आहे मला. आणि माझा वाढदिवस तुझ्या लक्षात नसतो हेही माहिती आहे मला. आज तुझा वाढदिवस आहे? माझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करायला तर मी तुला बोलवणार नाही ना. एनिवे, मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्स. तुमचे सगळे बाकीचे पाहुणे कुठे आहेत? बाकीचे हर्ष, तू आणि मी असताना बाकीच्यांचा प्रश्न येतोच कुठे? हो, आय सी. मग आता तुमचा हा एकमेव पाहुणा आलेलाच आहे, तर मग केक कापा. शुअर. प्लीज. थँक्स.
सॉरी प्रियांका, आज तुला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. तुझ्याकडे खूप काही आहे मला देण्यासाठी. म्हणजे जस्ट अ मिनिट. काय आहे? तूच बघ. प्रियांका, हे माझं एकदा ऐकून घेशील हर्ष, प्लीज. काय? हे एक मृगजळ आहे. मी आयुष्यभर याच्या मागे धावले, पण आता मला कळलं की ते मला कधीच मिळणार नाही. तू दुसऱ्या कुणाचा तरी होऊन बसलास हर्ष. तू सुखी आहेस आणि तू सुखी आहेस म्हणून आता मी सुखी आहे. मी खूप मूर्खासारखं वागले हर्ष. ज्याच्यावर प्रेम केलं त्यालाच इतका त्रास दिला. पण मला आता ते नाही करायचं. मग हे सगळं कशा करता प्रियांका? सत्य खूप रखरखीत टोचणारं असतं आणि भ्रम खूप मोहक, खूप हवेहवेसे वाटतात. आजच्या दिवशी मला त्या रखरखीत सत्याची जाणीव नकोय हर्ष. मला माहिती आहे ती तिथेच आहे, कायम राहणार. पण आजचा दिवस, फक्त आजचा दिवस मला माझ्या भ्रमाच्या सुंदर जगात घेऊन जाशील हर्ष. प्लीज. प्रियांका, पण फक्त एवढंच मागते, वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून. पण या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये प्रियांका. माझ्यासाठी या सगळ्याला खूप मोठा अर्थ आहे हर्ष. तू कधी अनवाणी समुद्र किनाऱ्यावर चाललायस? किंवा किंवा नदीच्या काठी तासन तास एकटा बसलायस? मन भरून येतं समाधानानं. तुडुंब. आणि मग ते आपल्याला अनेक दिवस पुरतं. तिथून उठून पुन्हा आपण रोजच्या धकाधकीत येतो. पण आपलं मन भरलेलं असतं समाधानानं, काठोकाठ. मला फक्त ते समाधान हवंय हर्ष. देशील? प्रियांका, तू असाही विचार करू शकतेस मला माहिती नव्हतं. मलाही माहित नव्हतं. हे सगळं तू शिकवलंस. मी? तुझ्यावरच्या प्रेमाने. बिलीव्ह मी, तुला अजिबात इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीये. मी तुला माझ्याशी लग्न करायला नाही सांगत आहे. मी फक्त तुझ्याकडे माझं मृगजळ मागते. देशील?
वाढदिवसाच्या आजच्या रात्री जबरदस्ती नाहीये हर्ष. तुझी इच्छा असेल तरच. आता या क्षणी मला मरण आलं तरी चालेल हर्ष. नाही प्रियंका, असं नाही बोलायचं. निदान आजच्या दिवशी तरी. मी उद्याच्या उद्या हे मंगळसूत्र काढून ठेवेन हर्ष. तू अजिबात काळजी करू नकोस. उशीर होतो ना तुला, निघालास तरी चालेल. असावरी, मला यायला खूप उशीर होईल. खूप उशीर. सोडा मला सोडा. माझ्या सचिनला गोळी लागली आहे. अहो त्याच्या जीवाला धोका आहे. मी आई आहे, त्याची आई आहे. मला सोडा. सोडा, मी वेडी नाही आहे. मी वेडी नाही आहे. सोडा. त्याला वेळ लागलाय. बाधा सोडा. आई गं, सचिन. कलेक्टर ऑफिसला पाठवायचं लेटर ड्राफ्ट झालं? येस सर. कॉपी घेऊन या येताना. ठीक आहे सर. कम ऑन, क्विक क्विक क्विक. सर ही मीटिंगची फाईल आहे. काही पॉईंट्स काढलेत तेवढे फक्त. ठीक आहे, गो क्विक. कॉपी घेऊन या पटकन. येस सर. हॅलो. हॅलो. अहो अहो तुम्ही कुठे आहात? काल काल रात्रीपासून तुम्ही घरी आलेले नाही आहात आणि तुमचा फोनही बंद होता. असावरी, मी ऑफिसमध्ये आहे आणि एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगची तयारी करतोय. आपण नंतर बोलूया. अहो पण पण काल रात्रीपासून तुम्ही घरी आलेला. नंतर बोलूया. डॉक्टर, माझा मुलगा सचिन कसा होतो आता? त्यांच्यावर ते ऑपरेशन चालू आहे. त्यांच्या खांद्याला गोळी लागलेली आहे. ऑपरेशन थिएटर कुठे आहे? 3rd फ्लोअरला आहे. 3rd फ्लोअरला. माझी बायको कशी आहे ती? त्या खूपच हिस्ट्रिक झाल्या होत्या. त्यांना आवरता आवरता आमच्या नाकीनं आलं. त्यांना आता इंजेक्शन दिलेलं आहे. त्यांना शांत झोपही लागलेली आहे.
त्यांचा वाढ इथंच आहे, समोरच्या कॉरिडॉरमध्ये. माझी सून सून त्यांना शॉक बसलेला आहे. काका, मी समजू शकतो. घरातली 3-3 माणसं हॉस्पिटलमध्ये, त्यात तुमच्या सुनेवरती हल्ला झालेला. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केलेली आहे. कदाचित तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतील. मी 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 नंदिनीकडे जातो. नाही, नको नको. मी मी सचिनच्या इकडेच. पण तिथे डॉक्टर. मी प्रभाशी बायकोशी. पण ती झोपले ना. ठीक आहे, मी सचिन ऑपरेशन थिएटरकडेच. काका, तुम्ही बसून घ्या. जरा शांत बसा, खाली बसा. बसा. थँक्यू. इट्स मी ऑपरेशन थिएटरच्या इकडेच जातो. सवरी, हर्ष काल रात्री आलाच नाही का ग घरी? आले होते रात्री घरी. थोडासा उशीर झाला त्यांना. 2 वाजले यायला. आले होते. नाही, पण मला 2:30 वाजता जाग आली. त्यानंतर बराच वेळ मला झोप आली नाही. पण मला गाडी दिसली नाही. गाडी नव्हती माई. गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे त्यांनी. ते रिक्षानेच आले बिचारे. आणि सकाळी पण पहाटे लवकर उठूनच गेले. खूप काम असतं ना त्यांना, त्याच्यामुळे. त्याला म्हणावं काळजी घे जरा. माई, वहिनी, मी नोकरीसाठी अर्ज दिला होता एका ठिकाणी. आजच पत्र आलंय त्यांचं. मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय. अगं मग चांगलं आहे की. जा जा, अगदी मनापासून इंटरव्ह्यू दे. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान. ऑल द बेस्ट. कुठली कंपनी आहे? SS इंटरनॅशनल म्हणून एक प्रायव्हेट कंपनी आहे. अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये वेकन्सी होती. खरं तर आधी त्या दिवशी खूप मागे लागला म्हणून ॲप्लिकेशन पाठवलं. त्यानेच ड्राफ्टिंग केलं. मी फक्त सही करायचं काम केलं. चला, म्हणजे या घोड्याने काहीतरी चांगलं काम केलं म्हणायचं. माई, तुम्ही त्याच्याविषयी असं बोलू नका. हां, त्याने आता स्वतःला सिद्ध केलेलं आहे. संयोगिता, तुलाही स्वतःला ब्रशअप करायला पाहिजे. छान तयारी करून मगच जा इंटरव्ह्यूला. बघूया. मला खरं तर काही फार इंटरेस्ट नाही आहे. असं कसं बोलतेस तू संयोगिता? तुझ्यावर जे संकट कोसळलंय त्यातून बाहेर येण्यासाठी तुला आधी स्वतःला सक्षम करायला हवं. जर तू स्वावलंबी असतीस तर तुझं बाळ वाचलं असतं. असा विचार केलास तू कधी?
वहिनी आसावरी बोलते ते बरोबर आहे संयोगिता. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ नसलं ना की आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरे लोक घेतात. असं होऊ देऊ नकोस. निदान यापुढे तरी